लगी कुछ ऐसी नजर, बिखरा शीशे सा शहर, अपनों के मेले में मीत नहीं पाता हूं, गीत नहीं गाता हूं, गीत नहीं गाता हूं। लेकिन परिस्थिति बदली, मनस्थिति बदली। कवि ने कहा कि मैं लिखूंगा, और कवि ने लिखा, गीत नया गाता हूं, गीत नया गाता हूं। टूटे हुए तारों से फूटे वासंती स्वर, पत्थर की छाती में उगाया नव अंकुर। झरे सब पीले पात, कोयल की कुहुक रात, प्राची में अरुणिमा की रेख देख पाता हूं। गीत नया गाता हूं, गीत नया गाता हूं। बेनकाब चेहरे हैं, दाग बड़े गहरे हैं। टूटता तिलस्म आज सच से भय खाता हूँ, गीत नहीं गाता हूँ, गीत नहीं गाता हूँ, गीत नहीं गाता हूँ, गीत नहीं गाता हूँ। लगी कुछ ऐसी नजर, बिखरा शीशे सा शहर। लगी कुछ ऐसी नजर, बिखरा शीशे सा शहर। अपनों के मेले में मीत नहीं पाता हूँ, गीत नहीं गाता हूँ, गीत नहीं गाता हूँ। टूटे हुए तारों से फूटे वासंती स्वर, टूटे हुए तारों से फूटे वासंती स्वर। पत्थर की छाती में उगाया नव अंकुर, झरे सब पीले पात, कोयल की कुहुक रात, झरे सब पीले पात, कोयल की कुहुक रात। प्राची में अरुणिमा की रेख देख पाता हूँ, गीत नया गाता हूँ, गीत नया गाता हूँ, गीत नया गाता हूँ, गीत नया गाता हूँ। सन 1996, 1998 आणि 1999 असे तीनदा अटलजी पंतप्रधान झाले. 1996 मधलं त्यांचं सरकार केवळ 13 दिवस टिकलं. 1998 मधलं सरकार 13 महिने राहिलं. 27 पक्षांच्या आघाडीचं ते सरकार होतं. फक्त एक मत कमी पडलं म्हणून ते पडलं. 1999च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला भरघोस यश मिळालं आणि अटलजींच्या नेतृत्वाखाली सरकार 5 वर्ष सत्तेवर राहिलं.
शेजारी राष्ट्रांबरोबरचे संबंध सुधारण्याबरोबरच अणुचाचणीसारखे खंबीर निर्णयही अटलजींच्या कारकिर्दीत घेतले गेले. अमेरिकेसारख्या महासत्तेच्या दबावाला न जुमानता पोखरण 2 ही अणुचाचणी भारतानं त्यांच्याच नेतृत्वाखाली यशस्वी केली आणि कारगिलच्या युद्धामध्ये पाकिस्तानला धडा शिकवणारी कामगिरी आपल्या सैन्यानं त्यांच्याच नेतृत्वाखाली पार पाडली. पोखरण 2 कोई आत्मश्लाघा के लिए नहीं था, कोई पुरुषार्थ के प्रकटीकरण के लिए नहीं था, लेकिन हमारी नीति है और मैं समझता हूं ये देश की नीति रही है कि मिनिमम डिटरेंट होना चाहिए. वो क्रेडिबल भी होना चाहिए. इसलिए परीक्षण का फैसला किया गया. उसके कारण कुछ कठिनाइयां आएंगी, हमें मालूम था, लेकिन देश उन कठिनाइयों का सफलतापूर्वक सामना करेगा, यह भी हमको विश्वास था और ऐसा ही हुआ. आर्थिक प्रतिबंध हमें आगे बढ़ने से नहीं रोक सके. अध्यक्ष महोदय, 13 महीने के अपने कार्यकाल में कभी हमने अंतर्राष्ट्रीय दबाव में आकर कोई फैसला नहीं किया, न हम आगे करेंगे. सन 1998च्या मे महिन्यात केलेल्या पोखरणच्या अणुचाचणीबद्दल अमेरिकेनं भारताविरुद्ध आर्थिक निर्बंधांचं अस्त्र उगारलं. पण सगळा देश खंबीरपणे आपल्या पाठीशी उभा आहे याची अटलजींना खात्री होती. ते निर्धारानं उभे ठाकले आणि भारताची बाजू त्यांनी समर्थपणे जगापुढे मांडली. जयानं हा नेता हुरळून जात नाही, पराजयानं खचत नाही आणि आंतरिक शांती गमावत नाही. जीवनामध्ये सुखदुःखांचा, नैराश्याचा सामना त्यांनाही करावा लागला. पद आली, पद गेली, पण त्यांची स्थितप्रज्ञता कधीही ढळली नाही. विनोदबुद्धी तर कधीच हरवली नाही. जनता सरकार कोसळल्यावर पत्रकारांनी त्यांना विचारलं, क्या करेंगे अब आप? अटलजींनी लगेच उत्तर दिलं, हम कनॉट प्लेस में वाजपेयी पान भंडार खोलेंगे. दिल्लीच्या एका निवडणुकीत ते आणि त्यांचे जुने स्नेही लालकृष्ण अडवाणीजी यांनी खूप मेहनत घेतली होती, पण पराभव झाला. निकालानंतर अटलजी अडवाणींना घेऊन चित्रपट बघायला गेले आणि हे दोन्ही राष्ट्रीय नेते रस्त्याच्या कठड्यावर निवांतपणे चाट मसाला खात बसले होते. अटलजी मेवा मिठाईचे, पापडी, चाट, दहीवडा, थंडाई अशा खाण्यापिण्याचे शौकीन होते. झाडं फुलं त्यांना आवडत असत. त्यांच्या 2 लाडक्या कुत्र्यांवर त्यांनी कविता सुद्धा लिहिल्या आहेत. नाटकाचे, संगीताचे ते रसिक आहेतच, चित्रपट प्रेमीही आहेत. एकदा दौऱ्यावर असताना एका दुकानात नवं गाणं लागलं होतं. कोरा कागज था ये मन मेरा. त्यांच्या मनाला ते भिडलं आणि गावाला पोहोचल्यावर त्यांनी त्या गाण्याची ध्वनिमुद्रिका मागवून घेतली आणि जवळजवळ 3 तास ते एकच गाणं पुन्हा पुन्हा ऐकण्यात तल्लीन होऊन गेले. शेवटी नाईलाजानं त्यांना जाहीर सभेला जावं लागलं. पंतप्रधान असताना पुण्यात त्यांनी एक इच्छा व्यक्त केली, पंडित भीमसेन जोशींचं गाणं ऐकायचंय. पंडितजी राजभवनावर गेले आणि 2 भारतरत्नांच्या मैफिलीनं रात्र उजळत गेली. असा हा आनंद यात्री. पण या खंबीर मनाच्या आशावादी कवीला एकदा मृत्यूच्या सावटानं अस्वस्थ केलं. अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना अचानक अटलजींची प्रकृती बिघडली. वैद्यकीय चाचण्या झाल्या आणि दुर्धर अशा आजाराचं निदान झालं. न्यूयॉर्कमधली ती रात्र अटलजींनी जागून काढली आणि मृत्यूबरोबरचा अटळ करार शब्दबद्ध केला. पण ती कविता त्यांच्या पुरतीच राहिली. पुन्हा वैद्यकीय चाचण्या करायच्या होत्या तेव्हा अटलजी सत्तेत नव्हते, पण राजकारणापेक्षा माणूस मोठा मांडणारे खरे नेते असतात. त्यावेळेचे पंतप्रधान नरसिंहराव यांनी अटलजींना शिष्टमंडळात समाविष्ट करून त्यांना अमेरिकेला पाठवलं आणि सगळ्या उपचारांची व्यवस्था सरकारतर्फे केली. मात्र दोघांचंही वैशिष्ट्य असं की नरसिंहरावांनी त्याचा उच्चार केला नाही आणि अटलजी कृतज्ञतापूर्वक त्याचा जाहीरपणे उल्लेख केल्याशिवाय राहिले नाहीत. पुढे 2 वर्षांनी अचानक ती कविता प्रसिद्ध झाली आणि सगळे काळजीत पडले.
तीसरी कविता। ठन गई मौत से, ठन गई मौत से, ठन गई मौत से, ठन गई मौत से, ठन गई। जूझने का मेरा कोई इरादा न था, मोड़ पर मिलेंगे इसका वादा न था। जूझने का मेरा कोई इरादा न था, मोड़ पर मिलेंगे इसका वादा न था। रास्ता रोक कर वो खड़ी हो गई, यो लगा जिंदगी से बड़ी हो गई। ठन गई मौत से, ठन गई मौत से, ठन गई। निस्वार्थीपणा, निष्कलंकता आणि राष्ट्रनिष्ठा यांचा संगम असलेल्या या नेत्याला जनमानसातच नव्हे तर विरोधी पक्षांच्याही मनात नेहमीच प्रेमाचं आणि आदराचं स्थान मिळत आलं। विरोधासाठी विरोधी भूमिका त्यांनी कधीच ठेवली नाही, उलट राष्ट्रीय आणि सामाजिक हिताच्या बाबतीत विशालतेचीच भूमिका घेतली। ये तो गूंगी गुडिया है अशी इंदिरा गांधींची त्यांनी संभावना केली होती, पण बांगलादेश मुक्ती संग्रामाच्या वेळी त्याच इंदिरा गांधींना त्यांनी सारा देश तुमच्या पाठीशी आहे अशी ग्वाही देखील दिली। राजकारण हे त्यांच्या लेखी सत्तेचं साधन नव्हतं, राष्ट्रसेवेचं माध्यम होतं। राजनीति को मूल्यों से जोड़ना चाहिए, यह मात्र सत्ता का खेल नहीं है। आज सचमुच में स्वस्थ परंपराएं डालने का अवसर है। राजनीति में तो प्रतिस्पर्धा चलेगी, लेकिन एक मर्यादा होनी चाहिए, एक लक्ष्मण रेखा होनी चाहिए। इस लक्ष्मण रेखा का अगर उल्लंघन किया जाएगा, हर प्रश्न को अगर वोट से जोड़ा जाएगा, हर समस्या का विचार अगर चुनाव में हानि या लाभ की दृष्टि से किया जाएगा, तो कहीं ऐसा ना हो सारे पुरखों के बलिदानों पर पानी फेर जाए और एक दूसरे को मानपत्र देने के बजाय इतिहास कहीं हमारे लिए अपमान का पत्र छोड़कर न चला जाए। जो सार्वजनिक जीवन में है उनके सामने निरंतर यह द्वंद्व चलता रहता है, वह श्रेय की साधना करें या प्रेय के पीछे दौड़े। कभी कभी जो हितकर है वो लोकप्रिय नहीं होता। बीमार को कड़वी दवा अच्छी नहीं लगती, लेकिन मरीज का भला चाहने वाला उसको मिठाई नहीं खिलाता। अगर हम लोकप्रियता के पीछे दौड़े और चुनौतियों का विस्मरण करें, तात्कालिक लाभ के लिए दूरगामी लाभों की बलि चढ़ा दें और व्यक्ति या दल का विचार करते हुए हम राष्ट्र के तकाजों को, आवश्यकताओं को भूल जाए, तो आने वाला समय हमें कभी क्षमा नहीं करेगा। राजनीति का अपराधीकरण और अपराध का राजनीतिकरण सभी सीमाओं को लांघकर भारत की राजनीति अपने में एक अपराध बनती जा रही है। आप पूछ सकते हैं कि अगर यह अपराध बनती जा रही है तो आप इस अपराध में क्यों संलग्न हैं? क्योंकि हृदय के कोने में कहीं ना कहीं यह आशा विद्यमान है कि इस आदर्शविहीन, सिद्धांत विहीन राजनीति में मूल्यों की प्रतिष्ठा जरूर हो सकती है। श्रीयुत प्रकाशभाई मेहता यांना आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी इथं आमंत्रित करतो। प्रकाशभाई मेहता, टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आपण स्वागत करूया। अटलजी जेव्हा विदेश यात्राहून जेव्हा परत आली, तेव्हा काही मंत्रिमंडळातील सहकारी त्यांना स्वागत करण्यासाठी एअरपोर्टवर गेले होते आणि त्याच्यातले राजनारायण जे आहेत त्यांनी त्यांच्याकडे अत्तर होता, ते अत्तर घेऊन अटलजींच्या त्या कोटवर वगैरे तो अत्तर लावत होता आणि त्यावर अटलजी असं म्हणाले कि मैं जब हाजिर रहता हूं तब तो सुगंध फैलाते हो और मेरे सर पर, मेरे कोट पर लगाते हो, और मेरे पीछे कुछ लोग कहते हैं कि अटल जी पीते हैं। मैं न पीता हूं न पिलाता हूं, मुफ्त में बदनाम होता हूं,
देश के लिए सारे विदेश में घूमता हूं, थक के जब लौटता हूं आंखें मेरी बुदबुलाती है, लोग कहते हैं अटल जी पीते हैं, यारो मैं न पीता हूं न पिलाता हूं. 6 एप्रिलला भारतीय जनता पक्षाचा जन्म झाला 1980ला आणि डिसेंबरला पहिलं राष्ट्रीय अधिवेशन. पहिला दिवस होता. मुंबईवाल्यांनी सांगितलं असेल की मुंबईमध्ये अधिवेशन घेऊया, डिसेंबर महिना आहे, आमच्याकडे असं थंडी वगैरे नसतं आणि डिसेंबरला पण आमच्याकडे पंखे वगैरे चालवावे लागतात. अटलजी रात्री 2 वाजता उठले आणि मंडपाच्या बाहेर ग्राउंडमध्ये आले. मी त्याचा मागोमाग क्या नाम है आपका, मी माझं नाव सांगितलं. क्या जिम्मेदारी है, मैं बोला आपकी व्यवस्था में रहना, तुम व्यवस्था करोगे. बोला मुझे सौंपा है उतना मैं करूंगा. देखो आप बम्बई वालों ने गलत कहा कि दिसंबर महीने में ठंड नहीं होती, ठंड तो बहुत है, वापस दरिया का किनारा है, लोग गर्म कपड़े लाए नहीं होंगे और लोग कैसे परिस्थिति में रहेंगे क्या पता, चलो हम सभी पेंडोलों में जाएंगे. अरे 2 वाजता यांनी मला सांगितलं की आपण सगळे पेंडोलमध्ये जाऊ. आता कसे जाऊ, काय जाऊ. मी सांगितलं आपण एक 5 मिनट आप ठहरिए, मैं रामबाबू जी से और मैं बात करता हूँ, वो आ जाएंगे. फिर मग धावत मी गेलो. रामभाऊनं सांगितलं, वामनरावजीनं सांगितलं, ते जीप घेऊन आले आणि मग त्या जीपमध्ये सर्व पेंडोलमध्ये 55,000 कार्यकर्ता त्या परिषदमध्ये आले होते आणि 55,000 कार्यकर्त्यांच्या त्या पेंडोलमध्ये सगळ्यांना जाऊन विचारला, गरम कपडा लाए हो, आपको कोई तकलीफ है, आपको कुछ, म्हणजे असा एक संवेदनशील नेतृत्व. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर, ज्यांचा वाजपेयींच्या बरोबर अणुशास्त्रज्ञ या नात्यानं खूप जवळचा संबंध आला होता, ते आता आपलं मनोगत व्यक्त करतील. मी जेव्हा ॲटॉमिक एनर्जी कमिशनचा चेअरमन नियुक्त झालो तेव्हा माननीय अटलजी भारताचे पंतप्रधान होते. ते जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले आणि तो कार्यकाल फार छोटा होता, 13 दिवसांचा, पण त्यांनी त्याच वेळेला हा निर्णय दिला, त्याच्यावर सही केली की आपण अणुचाचण्या करायच्या. अर्थात तेव्हा ते पद फार काळ टिकलं नाही म्हणून तेव्हा ते इम्प्लिमेंट करता आलं नाही. आणि मग नंतर परत जेव्हा ते पंतप्रधान झाले तेव्हा परत त्यांनी निर्णय दिला आणि त्याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये अत्यंत एक क्लॅरिटी, स्पष्टपणा होता. हे अत्यंत अगदी निश्चित गोष्ट. त्यांच्या गुडघ्यांचं ऑपरेशन जेव्हा झालं डॉक्टर लाड इथे बसलेले आहेत, तर त्याच्यानंतर ते जेव्हा फिरायला लागले तेव्हा ते BRCमध्ये आले आणि अर्थातच तेव्हा त्यांच्या मूवमेंटच्या दृष्टीने बरीच काळजी घेणं आवश्यक होतं आणि म्हणून SPGकडनं निरोप आला की त्यांच्यासाठी खुर्ची जी ठेवायची त्याची ठराविक अशी उंची असली पाहिजे. म्हणून आम्ही मग त्या उंचीची खुर्ची तयार करून घेतली. अटलजी जेव्हा त्या खुर्चीवर डायनिंग टेबलवर आम्ही सगळेजण जेवायला बसलो होते, ते बसले होते आणि मी आपलं त्यांना मोठ्या माहिती दिली की बाबा तुमच्यासाठी म्हणून मुद्दा आम्ही स्पेशल खुर्ची तयार केली वगैरे. अटलजी त्याच्यावर बसले, जेवण सुरू केलं आणि माझं असं लक्षात आलं की त्या खुर्चीमध्ये त्यांना त्रास होतो आहे, अत्यंत अनकम्फर्टेबल होते. म्हणून मग मी पण असं बघितलं की ती खुर्ची सांगितली त्या उंचीची होती पण ती ॲक्च्युली 2 इंच जास्तच उंच होती आणि SPGने जे आम्हाला सांगितले ते इतक्या उंचीची पाहिजे तो आकडा चुकीचा होता. पण ते एक शब्द बोलले नाही की हे असं काय, ही खुर्ची इतकी अशी कशी वगैरे, कुछ नाही.
मी मोठी हिम्मत केली आणि त्यांना विचारलं की आपको तकलीफ हो रही है क्या इस खुर्ची में? मग त्यांना सांगितलं का हां तकलीफ हो रही है. विचार करा ना, फॉर्मल जेवण चालू म्हणजे लंच चालू आहे आणि म्हटलं मी खुर्ची बदल दूं क्या? ते हो म्हणाले आणि भर याच्यामध्ये त्यांनी ती खुर्ची बदलून घेतली. पण चकार शब्द काढला नाही कोणाहीबद्दल, म्हणजे माझ्याहीबद्दल नाही, ज्यांनी त्या खुर्चीचं डायमेन्शन दिलं त्यांच्याहीबद्दल नाही. आणि काम रेग्युलरली सुरू असे हे अटलजी. त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते परदेशी जाणार होते आणि मग ते PMOच्या ऑफिसच्या लोकांच्या लक्षात आलं की जी इन्स्ट्रक्शन BRCला पाठवली तीच परदेशी पण गेली आहे आणि त्यांनी ती लगेच तिथे करेक्ट केली. त्यामुळे हा प्रसंग परदेशी आला नाही. पण सांगायचा मुद्दा असा की इतकं थोर व्यक्तिमत्व पण की त्याच्यामध्ये कुठेही असं जाणवलं नाही की तुम्हाला एवढी साधी गोष्ट समजत नाही का वगैरे.